एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं. पैशाच्या मोहामध्ये माणूस किती खोल गर्तेत जाऊ शकतो आणि एका छोट्या चुकीमुळे पोलिसांच्या जाळ्यात कसं अडकावं लागतं. ही कथा आहे एका तरुण महिलेची, जिला फक्त एक चांगलं आयुष्य हवं होतं. पण झटपट पैसे कमवण्याच्या मोहाने तिला असा मार्ग दाखवला, ज्याचा शेवट थेट जेलच्या दरवाजावरती जाऊन थांबला. शेवटी त्या रात्री नेमकं काय घडलं की संपूर्ण परिसर हादरून गेला. ही थरारक आणि धक्कादायक घटना आज आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटन देखील नक्कीच प्रेस करा. मित्रांनो, नागपूर शहरामधील एका शांत कॉलनीमध्ये ही घटना घडली. त्या परिसरामध्ये सर्वसामान्य लोक राहत होते. रोजचं काम, कुटुंब आणि आपापल्या आयुष्यामध्ये व्यस्त असलेले लोक. पण त्याच कॉलनीमध्ये एका भाड्याच्या घरामध्ये स्वाती नावाची 25 वर्षांची महिला राहत होती. तिच्यासोबत राहुल नावाचा एक तरुण देखील राहत होता. परिसरातील लोकांना ते दोघे नवरा बायको असल्यासारखेच वाटायचे, कारण ते एकत्र राहायचे, एकत्र बाहेर जायचे आणि एकत्रच परत यायचे. राहुल एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होता. रोज सकाळी तो कामासाठी बाहेर पडायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. स्वाती मात्र घरातच राहायची. सुरुवातीला लोकांना यामध्ये काही संशय वाटला नाही, कारण शहरामध्ये असे अनेक जोडपे भाड्याच्या घरामध्ये राहत असतात. पण स्वातीची खरी कहाणी मात्र वेगळीच होती. स्वाती मूळची बुलढाणा जिल्ह्यामधील एका छोट्याशा गावातील होती. तिचं काही वर्षांपूर्वी लग्न झालेलं होतं. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं, पण काही काळानंतर तिचं आणि तिच्या नवऱ्याचं पटेनासं झालं. घरामध्ये सतत वाद व्हायचे. परिस्थिती इतकी बिघडली की शेवटी स्वातीने तिच्या नवऱ्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती. पण परिस्थितीमुळे तिला दोन्ही मुलांना नवऱ्याकडे सोडावं लागलं. मनावरती मोठा दगड ठेवून ती नागपूरमध्ये तिच्या माहेरी आली. नागपूरमध्ये येऊन तिने नवीन आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तिने वेगवेगळ्या ठिकाणी कामं केली. कधी कपड्याच्या दुकानामध्ये तर कधी मार्केटमध्ये छोटी मोठी कामं केली. दिवस रात्र मेहनत करून ती आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत होती. पण शहरामध्ये जगणं सोपं नव्हतं. महागाई वाढत होती आणि कमाई कमी होती आणि गरजा मात्र वाढतच चालल्या होत्या. कितीही काम केलं तरी तिच्याकडे पैसे टिकत नव्हते. आणि याच काळात तिची ओळख कविता नावाच्या 35 वर्षांच्या महिलेशी झाली. कविता खूप मोकळ्या स्वभावाची होती. ती नेहमी नीटनेटकी कपडे घालायची. तिच्याकडे नेहमी पैसे असायचे आणि तिचं राहणीमान इतरांपेक्षा वेगळं वाटायचं. स्वातीला हे सगळं पाहून आश्चर्य वाटायचं. आणि एक दिवस तिने थेट कवितालाच विचारलं, तू नेहमी एवढी व्यवस्थित कशी राहतेस? तुझ्याकडे पैसे असतात, तू नेमकं काय काम करतेस? कविता थोडंसं हसली आणि म्हणाली, पैसे कमावणं अवघड नाही, फक्त थोडीशी हिंमत लागते. स्वातीला पहिल्यांदा काहीच समजलं नाही. कविता पुढे म्हणाली, असं एक काम आहे ज्यामध्ये पैसे खूप मिळतात, पण थोडीशी रिस्क आहे, पण मेहनत फार नाही. स्वातीनं विचारलं, काय काम आहे ते? आणि त्यानंतर कविताने अगदी शांतपणे तिला सगळं काही सांगितलं. ती सांगत होती की काही लोकांना सोबत हवी असते आणि त्यासाठी ते आपल्याला पैसे देतात. शहरामध्ये अशा अनेक लोकांची मागणी असते आणि त्यामधून आपल्याला पटकन पैसे मिळतात. स्वाती सुरुवातीला खूप घाबरली. तिला वाटलं की हा मार्ग चुकीचा आहे. पण तिच्या डोळ्यासमोर तिची परिस्थिती उभी होती. पैशांची अडचण, एकटेपणा आणि सोबतच भविष्याची चिंता. काही दिवस ती विचार करत राहिली. शेवटी पैशाच्या गरजेपुढे तिचा निर्णय बदलला. कविताने तिला सांगितलं की जर तिला खरंच पैसे कमवायचे असतील तर शहरामध्ये राहण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागेल. आणि त्याच वेळी स्वातीची ओळख राहुल नावाच्या एका तरुणाशी झाली. राहुल अगदी साधा मुलगा होता. त्याला स्वातीबद्दल सहानुभूती वाटत होती आणि हळूहळू त्या दोघांची मैत्री वाढली. काही दिवसांनी स्वाती आणि राहुलने एका कॉलनीमध्ये भाड्याने खोली घेतली. परिसरातील लोकांना ते दोघं नवरा बायको असल्यासारखे वाटू लागले. राहुल रोज कामाला जायचा आणि राहुल घराबाहेर गेल्यानंतर स्वाती ही कविताच्या संपर्कामध्ये राहून वेगवेगळ्या लोकांना आता घरामध्ये बोलवू लागली. सुरुवातीला सगळं काही शांतपणे चाललं. काही लोक येत, काही वेळ थांबत आणि निघून जात. स्वातीला आता पैसे मिळू लागले. काही दिवसामध्ये तिच्याकडे पैसे साठू लागले. तिचं राहणीमान देखील आता बदलू लागलं. पण अशा गोष्टी जास्त दिवस लपून राहत नाहीत. कॉलनीमधील काही लोकांच्या हे लक्षात येऊ लागलं की त्या घरामध्ये वेगवेगळे लोक सतत येत जात आहेत. कधी सकाळी, कधी दुपारी, तर कधी रात्री उशिरा सुद्धा. परिसरामधील महिलांना या सगळ्याचा आता संशय येऊ लागला.
एके दिवशी काही रहिवाशांनी एकत्र येऊन एक मोठा निर्णय घेतला आणि त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्याविषयी तक्रार केली. पोलिसांनी सुरुवातीला माहिती गोळा केली आणि त्यानंतर काही दिवस गुप्तपणे निरीक्षण केलं आणि जे दिसत होतं ते अगदी संशयास्पद होतं. शेवटी पोलिसांनी एक सापळा रचण्याचा निर्णय घेतला. एका व्यक्तीला ग्राहक बनवून त्या घरामध्ये पाठवण्यात आलं. त्याच्याकडे काही ठरवलेली रक्कम देण्यात आली. तो व्यक्ती घरामध्ये गेला आणि स्वातीशी तिची बोलणी झाली. जशी व्यवहाराची बोलणी पूर्ण झाली आणि घराचं दार बंद झालं, तितक्यातच बाहेर थांबलेले पोलीस आतमध्ये घुसले आणि क्षणामध्ये सगळं काही स्पष्ट झालं. स्वाती अगदी रंगेहात पकडली गेली आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. त्याच वेळी कविताला देखील अटक करण्यात आली. दोघींवरती कायदेशीर कारवाई सुरू झाली. पोलिसांच्या चौकशीमध्ये स्वातीने तिची संपूर्ण कहाणी सांगितली. तिने सांगितलं की ती परिस्थितीमुळे या मार्गावरती आली, पण कायदा मात्र परिस्थितीपेक्षा फार वेगळा असतो. मित्रांनो, या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. लोकांना धक्का बसला की त्यांच्या शेजारी इतकं मोठं प्रकरण चालू होतं आणि त्यांना मात्र काहीच माहिती नव्हती. ही घटना आपल्याला खूप मोठा धडा देऊन जाते. झटपट पैसे कमवण्याचा मोह अनेक वेळा माणसाला चुकीच्या मार्गावरती नेतो, पण त्या मार्गाचा शेवट हा नेहमी चांगलाच असतो असं नाही. कधी कधी त्या मार्गाचा शेवट थेट तुरुंगाच्या दरवाजावरती जाऊन थांबतो. तर मित्रांनो, या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं नक्की काय मत आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि स्वातीची परिस्थिती कारणीभूत होती की तिचा निर्णय चुकीचा होता? तुमचं काय मत आहे मला नक्की सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सोबतच अशाच घटना पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया एका नव्या आणि थरारक कथेसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये.